जळकोटमधील शेतकरी आत्महत्या प्रकरणामध्ये पत्नीच्या विनयभंगाची तक्रार घेण्यासाठी 25,000ची लाच मागितली गेली असं प्रकरण समोर आलं आणि या लाच प्रकरणात 2 पोलिसांसह 6 आरोपी फरार आहेत। गुन्ह्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे। लातूरमध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। आपल्या पत्नीच्या विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवून घेतला नाही, या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली आणि आपल्या हातावर या संदर्भातली सुसाईड नोट संबंधित शेतकऱ्यांना लिहिलेली। या सगळ्या संदर्भात तक्रार घ्यायला पाहिजे म्हणून 25,000ची लाच मागितली गेलेली होती। या प्रकरणामध्ये 2 पोलिसांचं निलंबन झालं। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय घोडके। अजय, विधी खरं तर लातूरसाठी ही एक अत्यंत धक्कादायक अशी ही बाब आहे। मागच्या 10 ते 15 दिवसापूर्वीच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाला 45,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची एक धक्कादायक बाब समोर आली होती आणि त्यानंतर लागलीच जळकोट तालुक्यामध्ये आपल्या स्वतःच्या पत्नीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी 25,000 रुपयाची लाच पोलिसांनी मागितली आणि आरोपींनी आणि पोलिसांनी मिळून त्या ठिकाणी धमकी दिली। अशा पद्धतीचा मजकूर लिहून आरोपी आणि पोलिसांची नावं लिहून एका 47 वर्षीय दत्तात्रय जायभाई नावाच्या जळकोट तालुक्यातील यकुर्गा खुर्द येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाकडून असं सांगितलं जातंय की मयत दत्तात्रय जायभाई यांच्यावरती 2024 मध्ये आता जे आरोपी आहेत त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या संदर्भातला तपास सुरू असतानाच आता मयत दत्तात्रय जायभाई यांच्या पत्नीचा विनयभंग त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी केला जातो आणि त्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी जळकोट पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेला जो माणिक कसबे नावाचा जो पोलीस कर्मचारी आहे, या पोलीस कर्मचाऱ्याने आणि वाढवणा पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या शिवाजी केद्रे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी यांना 25,000 रुपयाची लाच मागितली आणि त्यांना त्या ठिकाणी त्रास दिला। यासाठी त्यांनी आत्महत्या केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। परंतु रीती याच्या पुढे जाऊन अजून एक धक्कादायक बाब या ठिकाणी समोर अशी आलेली आहे की जळकोट पोलीस स्टेशन मध्ये 2 पोलीस कर्मचारी आणि 4 अन्य आरोपी अशा 6 व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। परंतु गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर 2 पोलीस कर्मचारी आणि 4 आरोपी अशा एकूण 6 आरोपींनी त्या ठिकाणी पलायन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आरोपी अद्यापही गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर फरार झालेले आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि जायभाई कुटुंबाला न्याय मिळतो की मिळणार का नाही असा सवाल देखील आता या ठिकाणी उपस्थित केला जातोय। अजय आणि इतरही सगळ्या प्रतिनिधींना धन्यवाद। या सगळ्या बातम्यांचा तपशील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी।